आता टॉप 9 राजकीय बातम्या बघूयात। उद्धव ठाकरेंसोबत भेटीबाबतचं वृत्त खोटं, आम्हाला लपून छपून भेटण्याची आवश्यकता नाही। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट, तर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडल्सना नोटीस पाठवणार असल्याचा इशारा। सुनेत्रा पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले। पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर। खासदार संजय जाधव उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा। परभणीसह मातोश्रीवरील बैठकीत जाधवांची अनुपस्थिती। उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या परभणी जिल्हा पदाधिकारी बैठकीला एक जिल्हा प्रमुख आणि एक काही तालुका प्रमुख अनुपस्थित। खासदार संजय जाधव समर्थक, जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख अनुपस्थित। जाणाऱ्यांना जाऊ द्यात, पक्षात निष्ठेनं आणि जोमानं काम करा, उद्धव ठाकरेंचा कानमंत्र। अनेक जण आमच्या संपर्कात, योग्य वेळी ऑपरेशन टायगर होईल त्या दिवशी महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल, मंत्री संजय शिरसाट यांचा दावा। छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, शिवरायांनी मुकुट उतरवून रामदास स्वामींकडे राज्य सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती, बागेश्वर बाबाचा दावा। छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांना झोडावंच लागेल, आता शांत बसून चालणार नाही, वाचाळवीरांना फटकेच द्यावे लागतील, बागेश्वर बाबांना केलेल्या वक्तव्यावरती जरांगेंची प्रतिक्रिया। बुवा बाबांनी अध्यात्म सांगावं, मनाला वाटेल तसा इतिहास सांगत बसू नये, बागेश्वर बाबांना केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरती माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं ट्विट करत प्रतिक्रिया। धीरेंद्र शास्त्रींकडून छत्रपतींच्या पराक्रमाचा अवमान, या भोंदू बाबाला अटक झालीच पाहिजे, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची ट्विट करत मागणी। आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात। अशोक खरातच्या फार्म हाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ, एसआयटीच्या हाती, महिलांसोबतच्या कृत्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याची माहिती। कुकच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवरती लक्ष ठेवण्यात आलं होतं। ऑफिस बॉयनंतर कुककडूनही खरातच्या कारनाम्यांचा भांडाफोड, फिर्यादी ललित पोफळेनंच कुकला फार्म हाऊसवरती ठेवलं। टीसीएस प्रकरणात फरार निदा खानचा आरोपींशी संपर्क कायम, तपासात कॉल डिटेल्समधनं निदा खान आणि आरोपींचं कनेक्शन उघड, नोकरी सोडल्यानंतरही निदा खान सतत आरोपींशी संपर्कात असल्याची माहिती। दानिश शेखच्या मोबाईलमधनं फोटो आणि संशयास्पद व्हिडिओ व्हायरल। अत्याचारी भोंदू अशोक खरात विरोधात नाशिकमध्ये आणखी एक गुन्हा दाखल, आई वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्यासाठी 8,76,00,000 रुपये उकळले, खरातचा सीए ललित पोफळेकडनं सरकारवाडा पोलिसात तक्रार। भोंदू मनोहर भोसले पुन्हा गजाआड, कुर्डुवाडी पोलिसांकडून बेड्या, आर्थिक फसवणुकीचा आरोप। 2021 मध्ये भोंदू भोसलेवरती आर्थिक फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता। भोंदू मनोहर भोसलेला कोर्टातनं बाहेर काढताना भक्तांची गर्दी, भोंदूला पाहण्यासाठी भक्त अनेक तासांपासून उभे असल्याचं चित्र। राज्यभरात भोंदू बाबाची इतकी प्रकरणं बाहेर येत असताना भक्तांची क्रेज काही कमी होताना दिसत नाही। नवी मुंबईत भोंदू बाबाचा हाय प्रोफाईल दरबार उघडकीस, भोंदू बाबा मनोहर मामा भोसलेचा पंचतारांकित हॉटेलमध्ये दरबार, व्हीआयपी लोकांकडून 51,000 फी, भविष्य सांगण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळले, काही पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीचा आरोप। दररोज एक अत्याचारी भोंदू बाबा उघडे पडतायत, असे अनेक भोंदू प्रत्येक तालुक्यात, शहरात आहेत। भोंदू विरोधात भाजप, आरएसएस आणि त्यांचे आवडते नेते कधी बोलणार? पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंचा सवाल। मुंबईमध्ये स्कूल जिहाद झाल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप, मानखुर्दमध्ये मुस्लिम माफियांच्या 156 उर्दू शाळा आहेत, सोमवारपासून मुंबईमध्ये स्कूल जिहाद चालणार नाही, किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया।